नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. झेंडा चौक परिसरातील कॅफे अड्ड्यावर निर्भया पथकाचा छापा. निर्भया पथकाच्या छाप्यामुळे अश्लील प्रकार उघडकीस. इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे बनला होता कपलचा अड्डा. आज निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला. शहरात कॅफेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र 2 रूम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम तसेच 350 रुपयात अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले. कारवाई दरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण तरुणींची एकच धांदल उडाली. काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बाहेर गावातून आलेले ग्राहकही या ठिकाणी आढळले. पोलिसांनी 4 ते 5 जणांना ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले. या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर, महादेवी पुजारी, प्रियांका चौगले, सिद्धार्थ शेट्टे यांनी सहभाग घेतला. शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर कॅफे चालू असल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन पथक प्रमुख PSI संभाजी भोसकर यांनी केलं आहे. कारवाईची माहिती कळताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.